अतिशय देखणं असं आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. क्रिकेट प्रती असलेलं त्यांचं प्रेम इथे आपल्याला बघायला मिळतं. दरवर्षी खूप चांगलं आयोजन असतं त्यांचं. पंच म्हणून एक आक्रमक खेळाडू कपिल पारवे आणि तेवढेच ज्यांनी क्रिकेट गाजवलं ते प्रवीण पवार सर, नाना पवार, प्रवीण पवार आणि त्यांचे पिताश्री. या तिघही एकाच टीममध्ये खेळायचे पनवेल टीममधनं, हरिओम पनवेल टीम. आणि आज प्रवीण पवार सर बघा मेन अंपायरचं काम बघतायत. आमचे चंद्रकांत नावडेकर साहेब हे या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सगळी मंडळी आपण बघतोय क्रिकेट वरती प्रेम करणारे. ओमकार पाटील, यस पंच प्रवीण सरांचा सामना सुरू होण्याचा इशारा. कपिल पारवे स्केअर लेग अंपायर, मेन अंपायर प्रवीण पवार सर. पहिला चेंडू घेऊन येईल गोलंदाज साकिब पटेल. तळोजा टीमचा हा खेळाडू आहे. दादा 11 तळोजा, दादागिरी सिद्ध करावी लागेल बॅटिंगच्या माध्यमातून. पण एक पहिला चेंडू इथे विकेट टेकिंग गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती वर्गमित्र मुरबी टीमच्या फलंदाजाची विकेट इथे मिळवली आहे. आणि हा पहिला धक्का दिलाय प्रसाद घरच्या रूपामध्ये वर्गमित्र मुरबी टीमला, दादा 11 तळोजे टीमनं. ओमकार पाटील व्यासपीठावरती बसलेत. मला माहीत नव्हतं एवढं वेल क्वालिफाईड ओमकार आहे, कारण मला आताच माहिती मिळाली. मी 10-12 वर्षापासून ओमकारला ओळखतो, कारण DY पाटील नेरूळ ज्या ठिकाणी मी पण LLB केलेलं आहे, परंतु त्याने हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री घेतलेली आहे आणि 12वीला 89% मिळवले सायन्समध्ये. चांगलं आहे ओमकार, अभिनंदन आहे आपलं. थोडंसं अजून अभ्यास करायला पाहिजे होता, काहीतरी एखादा अधिकारी झाला असता, कारण 89% सायन्सला खूप चांगले मार्क्स आहेत. नाही तर त्यांचे अभिनंदन करूया, म्हणजे तेही कुठे मागे नाहीत. केवळ क्रिकेट नाही, सचिन यांच्यासाठी षटकाराला मयूर ठाकूर चांगला खेळाडू आहे, त्याच्याकडनं 500 रुपये प्रति षटकार. ओह, चांगला स्ट्रोक लगावलाय इथे. मात्र वाईडीच्या मधून चेंडू जाईल सीमारेषेच्या दिशेनं. आणि यावेळेस मात्र प्रवीण पवार सरांचा 4 धावांचा इशारा. खणखणीत चौकार. मकसूद दादा पटेल यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करूया की आपण व्यासपीठावरती यावं. मकसूद यांना विनंती असेल. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक होता तिथेच त्याच रिझनमध्ये. अजून एक विकेट डाऊन झाली आहे. अजून एक हादरा मिळालाय वर्गमित्र मोरबी टीमला. चांगली गोलंदाजी करतायत दादा 11 टीमचे गोलंदाज साकिब पटेल, कांचन पालकर, बाहुबली. मकसूद दादा यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तौसिफ भाई पटेल यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की आपण कृपया व्यासपीठावरती यावं. मकसूद भाई पटेल आणि तौसिफ भाई पटेल यांचं व्यासपीठावरती त्यांना आपण येण्याची विनंती करूया. प्रवीण पवार सर, यस संदीप सर. यस, तर बघा मी मगाशीच म्हटलं होतं ज्यांची उपस्थिती या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळणार आहे, त्या दिवशी देखील आपण दादांना पाहिलं. या व्यासपीठावरती सन्माननीय मकसूद दादा यांचं इथे आगमन होत आहे. तलोजाचे आणबान शान, एक जबरदस्त नेतृत्व व्यक्तिमत्व सन्माननीय मकसूद दादा यांचं इथे आगमन होत आहे. वेलात वेल काढून आज पुन्हा एकदा ते या स्पर्धेमध्ये उपस्थित झालेले आहेत, कारण दादा 11 संघ त्यांच्या नावाने खेळतोय तो तलोजा. त्याबद्दल मकसूद दादांचं इथे पुन्हा एकदा आगमन झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 25,000 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी सुपूर्द करण्यात आलाय. त्याबद्दल त्यांचा आभार. तर अमन ठाकूरसाठी एक सुवर्ण संधी आहे. आमचे दिनेश शेठ ठाकूर मुरबी आणि मनोज म्हस्कर कोपरोली यांच्या वतीने अमन ठाकूरसाठी लगातार 3 षटकारांसाठी 5,000 रुपये आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे अमनसाठी. नक्कीच पारितोषिकांची खैरात आहे, परंतु चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज साकिब पटेल याच्याकडनं चांगली गोलंदाजी, 2 विकेटांना मिळवल्यात. जहीर पटेल यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तौसिफ पटेल एक जबरदस्त खेळाडू आहे ओव्हे टीमचा, त्यांचं इथे आगमन झालं आहे. त्यांचं आपण स्वागत करूया. टीमची धावसंख्या झाली आतापर्यंत ती 4 धावा. गोलंदाजी करतोय मकसूद पटेल.
चांगला चेंडू यॉर्कर खोलवर टप्पा टाकलेला चेंडू होता. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगानं येतोय आणि इथे दादा 11 तळोजे टीम खेळतीये ती वर्गमित्र टीमच्या बरोबर खेळताना 5 धावा इथे झाल्यात मुरबी टीमच्या. 2 विकेटचं पतन झालंय. दिनेश ठाकूर आणि मनोज म्हसकर यांच्यासाठी हे पारितोषिक आहे. सॉरी, यांच्याकडून हे पारितोषिक आहे. दोन्ही प्लेयरसाठी पारितोषिक आहे. आमचे कांचन पालकर अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, कम्प्युटर स्कोरर म्हणून त्यांना डिग्री मिळालेली आहे ती प्रवीण दुगाडे यांच्याकडनं. मच्छिंद्र पाटील यांनी दिलेली आहे त्यांना ती. उद्या येतील मला असं वाटतं मच्छिंद्र. तर टीमची धावसंख्या झाली आहे केवळ 5. चांगला चेंडू यावेळेस मात्र जोरदार फटका मारायचा होता तिथेच मिडॉपला क्षेत्ररक्षकानं चेंडूला अडवले. एक धाव मिळते. एका धावेच्या बरोबरीनं पहिलं षटक संपलं. 6 धावा धावफलकावरती झाल्या आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर केवळ 6 धावा 2 विकेट. पहिला चेंडू विकेट, त्यानंतर 4, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट, त्यानंतर 1, त्यानंतर 1. आमचे WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेट आमचे उल्वेकर राहुल बरोबर ना यांची ही परंतु क्लिअरिटी आणि क्वालिटी बघा खूप चांगली आहे. कांचन पालकर आमच्या बाजूला बसून बसून खूप काही शिकलेले आहेत. जसं त्यांचं पेन चालतो तसं काही दिवसांनी त्यांच्याकडे माईकही दिला जाईल. कारण उपसरपंच राहिलेले आहेत केवाळे ग्रामपंचायतीचे. टीमची धावसंख्या झाली आहे ते मात्र 6 धावा 2 विकेटचं पतन एका षटकाच्या समाप्तीनंतर. वर्गमित्र मुरबी विरुद्ध दादा 11 तळोजे या 2 टीम दरम्यान सुरू असलेली मॅच. मॉन्टी पाटील यांचा इशारा आलाय की मॅच लवकर व्हावी कारण वेळेचं बंधन आहे. जर आपण वेळ घेतली तर तुम्हाला पेनल्टी दिली जाईल याची आपण कृपया नोंद घ्यावी. आपण दादा 11 तळोजा संघाला विनंती करूया. आणि स्वतः पॅकर्स इथे बसलेले आहेत. मकसूद दादा पटेल 25,000ची देणगी त्यांच्याकडनं आलेली आहे. आमच्या गावंड साहेबांकडनं 50,000 रुपयाची देणगी या टुर्नामेंटसाठी देण्यात आलेली आहे. कारण मॉन्टी पाटील जिथे जिथे असतात खूप चांगलं त्यांचं नेतृत्व आहे आणि या परिसरात जेव्हा जेव्हा मॅचेस होतात मॉन्टी पाटील यांचा मोलाचा वाटा असतो. कुठेही मॅच असू दे खारघर परिसरामध्ये चांगला दांडगा अनुभव आहे त्यांना आयोजनाचा. पहिलं षटक संपलेलं आहे. 6 धावा आहेत 2 विकेटचं पतन. गोलंदाज इरबाचा पहिला चेंडू शॉर्ट पिच होता. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली तू मै आणि अजून एक विकेटचं पतन. अजून एक झटका मिळाला. पॅकर्स मात्र खुश झालेत कारण तिसरा झटका 6 धावा असताना. मकसूद पटेल आनंदी आहेत. 3 विकेट. वर्गमित्र टीम कुठली म्हणजे ही वर्गमित्र आहे ती कुठली बॅच आहे? बॅच कुठली आहे? हा 99-96. तर बघा नवीन खेळाडू मैदानावरती येतोय. अजय ठाकूर, सुनील घरत. हा एक चांगला खेळाडू आहे. बरीच वर्ष त्यानं क्रिकेटसाठी चांगली दिली आहेत. पण आज आपल्या वर्गमित्र टीमसाठी कशी कामगिरी करणार असे फटके आपण पाहिलेत या सुनीलचे. चांगली खेळी त्यानं बऱ्याचशा मॅचमध्ये केलेली आहे. टीमची धावसंख्या मात्र 6. सगळे मान्यवर या व्यासपीठावरती RMSK ग्रामस्थ मंडळ मुरबी आयोजित स्वर्गीय कुमारी जीवा भोईर याच्या आठवणींना उजाळा देण्याकरता आयोजित केलेली ही स्पर्धा. तसं पाहायला गेलं तर दुःख आहे. चांगला चेंडू इथे मोठा फटका जाईल वॅकंट एरियाच्या भेदून का? क्षेत्ररक्षक येत आहे 2-2-3-3 परंतु नाही. चेंडू सीमारेषे पलीकडे जाईल आणि बऱ्याच वेळानंतर मुरबी टीमला मिळत आहेत 4 धावा. 10 झाल्यात धावफलकावरती. 3 विकेट इथे बाद झालेले आहेत. आपण पाहताय अतिशय चांगलं असं आयोजन, चांगलं नियोजन. आमचे विकी पाटील असतील. विकी पाटीलची बॅटिंग मला आजही आठवते. बामणडोंगरीच्या मैदानावरती ज्या मॅचमध्ये त्यानं मुंबईच्या गोलंदाजाला लगातार 3 चेंडूमध्ये 16 धावांची गरज होती काहीतरी आणि 16 धावा त्यांना बनवल्या होत्या.
बामणडोंगरीच्या मैदानावर. हा चेंडू यावेळेस मात्र सरळ जातोय शॉर्ट फाईन लेगला. क्षेत्ररक्षण चांगलं होतं, एक धाव घेतली जाईल, घेण्याचा प्रयत्न होता पण ती पूर्ण झाली नाही. डॉट चेंडूचा खेळ संपलाय आणि या डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर मोरबी टीम पोहोचली आहे ती 10 धावांवरती. कांचन पालघर रायगड प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली, ज्यांच्या नावाचा दबदबा आहे. आणि इथे मात्र मोठा फटका स्केअरलेक आणि मिड विकेटच्या मधून जातोय. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूच्या खाली चेंडू उचलेल तोपर्यंत मात्र फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये आलाय सुरक्षित. 2 धावांच्या बरोबरीने टीमची धावसंख्या, माफ करा, तिसऱ्या पंचांकडे निर्णय गेलाय आणि तिसरे पंच आमचे इथे पाहतील. बघूया धाव पूर्ण आहे की नाही. प्रवीण पवार सर, खूप चांगला दांडगा क्रिकेटचा अनुभव, बरीच वर्ष हरिओम पनवेलसाठी त्यांनी दिली. नाना पवार असतील आणि प्रवीण पवार. इथे मात्र फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित आला का असा प्रश्न होता आणि इथे मात्र तिसऱ्या पंचांनी सांगितलंय की हा फलंदाज सुरक्षित आहे आणि या 2 धावा मिळतील. 2 धावांच्या बरोबरीने टीमची धावसंख्या पुढे जाईल. कांचन पालकर सर सांगतील. धावफलकावरती धावा झाल्यात 12 धावा, 12 धावा धावफलकावरती. हवामान थोडंसं बदललेलं आहे, गार असे हवेचे वारे येत आहेत आणि त्याचं कारण आहे की उत्तर महाराष्ट्रामध्ये असेल, पश्चिम महाराष्ट्रात असेल आणि मराठवाड्यात सुरू असलेला पाऊस. परंतु इथे मात्र धावांचा पाऊस पडण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. धक्क्यावरती धक्के मिळत आहेत इथे ते मोरबी टीमला आणि वर्गमित्र जे आहेत त्यांनी मात्र इथे थोडीशी सपशेल निराशा दाखवलेली आहे. 5 विकेट त्यांच्या गमावल्यात आणि धावा आहेत 4 विकेट, धावा आहेत त्या 12 धावा. 12 धावा, 4 विकेट. झहीर पटेल, संदीप पाटील आणि मच्छिंद्र पाटील ही त्रिमूर्ती या परिसरामधली खूप चांगली त्यांची जोडी. फराननं पकडला झेल, 4 विकेट, 12 धावा. दुसरं षटक सुरू आहे. मला ओमकारनं आल्या आल्या सांगितलं की या मैदानावरती धावा जास्त होत नाहीत आणि धानसर आणि चिंचपाडा या दोन्ही टीमला विनंती करूया की आपण कृपया व्यासपीठावरती टॉस करण्यासाठी यावं. बघा आपले जे पॅकर्स आहेत या टीमचे आणि ज्याने 25,000चं डोनेशन दिलेलं आहे ते मकसूद दादा यांचे आपण त्यांना पाहतोय. झहीर पटेल, उर्दूचा जबरदस्त मिलाप, खूप चांगली त्यांची कॉमेंट्री आपण पाहिली. संदीप पाटील सर असतील आमचे जे अध्यक्ष आहेत रायगड प्रीमियर लीगचे, रायगड समालोचन असोसिएशनचे आणि या सगळ्यांना बघतो आपण. अनिल पाटील असतील जे खारघर शहराचे अध्यक्ष आहेत ग्रामीण अजितदादा पवार गटाच्या आणि सगळी मंडळी आपण पाहतोय या व्यासपीठावरती, सगळ्यांना बघतोय. खूप चांगलं नियोजन इथे करण्यात आलं आहे. RMSK ग्रामस्थ मंडळ मोरबी, स्वर्गीय जीवा भोईर. स्मृती ट्रॉफी बॅटच्या कनेक्ट झालाय चेंडू, पुन्हा यावेळेस वाटलं परंतु मिड विकेटच्या पलीकडे जातोय. ऋषिकेश घरच्या बॅटमधनं आलेला हा खूप चांगला षटकार. अठरा झाल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 विकेटचं पतन आपण पाहताय. मोरबी टीम एका बाजूला. अरे बाबा ना, फिल्डिंगला जास्त वेळ घेऊ नका, वेळेचं बंधन आहे. आपल्याला विनंती आहे, पॅकर्स तुमचे नाराज आहेत, तुम्ही जास्त मीटिंग घेताय कारण वेळेचं महत्व आहे. 4-18 RMSK ग्रामस्थ मंडळ मोरबी आयोजित ही स्पर्धा. नवीन गोलंदाज आता येतोय दादा 11 टीमचा मुबीन पटेल. अतिशय चांगली स्थिती पाहायला मिळते टीम तळोजे या टीमची, कारण धावा केवळ 18 आहेत. कांचन 9 धावांची सरासरी. मुबीन पटेल आलाय गोलंदाजीसाठी. मुबीन पटेल डाव्या हाताचा गोलंदाज. झपकन चेंडू पडला, चेंडू झपकन आतमध्ये येतोय. फलंदाज काही कळण्याच्या अगोदर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडूचा खेळ संपलाय. बघा
चांगला चेंडू बॅटच्या समोर अगदी टाकला होता आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. चेंडूचा खेळ संपला. धावा तिथेच 18. 4 बाद. 4 बाद 18. शांत असं वातावरण, सुंदर अशी ही स्पर्धा, प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं हे मैदान. चांगला चेंडू गरंगळत चाललाय वायडिश लॉंगांच्या दिशेनं आणि या चेंडूवरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावांच्या बरोबरीने टीमची धावसंख्या पुढे जाईल 20. कंचन आपण पाहिलं तर पहिल्या मॅचच्या तुलनेमध्ये, पहिल्या ज्या 2-3 मॅच झाल्या त्याच्या तुलनेमध्ये प्रेक्षकांची गर्दी बघा. कचाकच भरलेलं मैदान, चारही बाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षक. कारण एका बाजूला आहे तळोजा, दुसऱ्या बाजूला मुरबी. खराब कामगिरी, लॉंग ऑफला 4 धावा मात्र मिळतील. अशा जर धावा सोडल्या तर जे गोलंदाजांनी काम केलेलं आहे त्यांच्या कामगिरीवरती पाणी फेरलं जाईल. क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं आहे. या 4 धावांच्या बरोबरीने टीमची धावसंख्या झाली आहे ती 24. चांगला चेंडू होता, हलक्या हाताने फक्त खेळून काढला. परंतु या मैदानावरती कुठेतरी खेळाडूंमध्ये आत्मविश्वास कमी पाहायला मिळतोय. कारण छोटे छोटे चुका त्यांच्याकडनं होत आहेत, साधे साधे चेंडू सोडले जात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये या चुका कदाचित नंतर चेसिंग करताना धावा महाग पडू शकतात. प्रेक्षकांची गर्दी बघा, आपल्याला चारही बाजूला प्रेक्षक पाहायला मिळतात. तर तमाम प्रेक्षकांचं मी या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. आमचे विके पाटील असतील, त्यानंतर बंटी पाटील आणि त्यांची सगळी टीम ज्यांनी घेतलेली मेहनत. चांगला चेंडू, यॉर्कर, अगदी यॉर्कर बुंद्यामध्ये चेंडूला फेकलं होतं. एकच धाव घेतली जाते आहे आणि एका धावेच्या बरोबरीने धावा पुढे जातील, धावा होतील त्या. कांचन पालकर मला सांगतायत 26. धानसर आणि चिंचपाडा दोन्ही टीमला विनंती आहे आपण हे सत्र संपण्या अगोदर यावं. चांगला फटका इथे, 2-2 क्षेत्ररक्षक. खराब कामगिरी. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी हा खणखणीत चौकार. 30. चला पाणी घेऊन जायचंय मैदानावरती, पाणी घेऊन जा. 3 षटकं संपली आहेत, 30 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या मला कांचन पालकर सर सांगतायत की 6. त्यानंतर आल्या पहिल्या षटकामध्ये अर्धा डझन, त्यानंतर 1 डझन, पुन्हा एकदा 1 डझन. 30 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. हॅलो, तर नक्कीच धन्यवाद मयूर. आमचे जनार्दन बुवा पाटील, जनार्दन म्हात्रे, अनिलदादा पाटील, अंगद पाटील देखील आहेत. त्याचबरोबर आमचे चंद्रकांत नावडेकर, ओमकार सामन्याचा मात्र नक्कीच आनंद घेतात. अभिषेक, व्यासपीठावरती नक्कीच आपण मकसूद दादांना देखील पाहतोय, ज्यांचा संघ मात्र मैदानामध्ये खेळतोय. कारण त्या संघावरती विश्वास दाखवला आणि तो विश्वास मात्र सध्या तरी कुठेतरी त्यांनी सार्थक ठरवलाय. 2 सामने जिंकलेत आणि नक्कीच 16 तारखेपासून एक मोठी स्पर्धा तलोजा नाईटचा आगाज होते आणि प्रेक्षक बागा तलोजा येथे खेळतोय. तर 16 तारखेला तलोजाच्या मैदानामध्ये काय प्रेक्षक असतील? मुबीन पटेल देखील इथे होते मगाशी. नौमान कमरुद्दीन, हारून पटेल, नच्चू पटेल यांच्या माध्यमातून ती स्पर्धा आमदार चषक आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर नक्कीच चांगली स्पर्धा असेल 16 तारखेपासून तलोजाची. नक्कीच या स्पर्धेचं आपण बघतोय, आमचे दिनेश ठाकूर साहेब असतील, विकी असेल, बंटी असेल, ही सगळी मंडळी सगळ्यांनीच खूप मेहनत घेतलेली आहे. एक चांगलं आयोजन. पॅरल फटका क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाईल आणि अजून एक धक्का मिळेल टीमला. आपण बघतोय टीमची धावसंख्या होतीये ती 30 धावा 5 बाद.
मी मगाशी म्हणालो की विकी बंटी, परंतु त्यांच्या मागे एक चांगला दांडगा अनुभव असणारे आमचे दिनेश दादा ठाकूर यांचंही खूप मोलाचं योगदान दरवर्षी आपण पाहतो. त्यांनाही आपण इथे त्यांचंही स्वागत करूया. मगाशी आपण संदीपजींनी उल्लेख केला की तळोजा म्हटल्यानंतर या परिसरातील एक मोठी स्पर्धा, मानाची सन्मानाची अतिशय मोठी स्पर्धा ज्या तळोजा नाईटचा उल्लेख आपण बघतो. आणि सगळ्यात जास्त प्रेक्षकांची गर्दी कुठे असेल तर ती तळोजाच्या मैदानावरती. सगळे क्रिकेट प्रती त्यांचं सगळ्यांचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं आणि तिथे खऱ्या अर्थाने एक हुरूसच भरलेला असतो. दरवर्षी मेला असतो त्यांचा. आणि यावर्षी 16 तारखेला मला वाटतं त्या स्पर्धेचं आयोजन आहे. तर नक्कीच प्रेक्षक आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतील. चौथं षटक इथे घेऊन येईल गोलंदाज धानू पटेल, नवीन गोलंदाज धानू पटेल. मात्र काहीतरी त्याला, अरे बापरे, पहिला चेंडू खूप खांद्याचा उपयोग केला त्यानं. पंचांनी मात्र वाईटचा इशारा दिलाय का पाहणं गरजेचं आहे. यस, पंचांचा वाईट चेंडूचा इशारा आलाय. 1+2 2 धावा झाल्यात. टीमची धावसंख्या या 2 धावांच्या बरोबरीने 32 वरती पोहोचलेली आहे. शांत असं वातावरण. खरोखर प्रेक्षक आज मोठ्या संख्येनं पाहायला मिळत आहेत. हळूहळू ज्यांनी खऱ्या अर्थानं मेहनत घेतलेली आहे, पडद्यामागचे हिरो, कारण त्या सगळ्यांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे. आपले मॉन्टी असेल, विकी, दिनेश, बंटी ठाकूर, ओमकार पाटील, ही सगळी मंडळी. परंतु खराब गोलंदाजी करतोय धानू पटेल. 2 चेंडू त्यांना वाईट टाकलेत. खराब कामगिरी करतोय, कारण अगोदरच्या 3 षटकात धावा आल्या केवळ 30. त्यानंतर त्यांना आता खर्च केल्या 33 धावा. चौथं षटक अंतिम षटक आहे. आपण बघतोय वातावरणामध्ये बदल आहे. हवेचे वारे आपण पाहिले तर असे थोडीशी झलक वाऱ्यांमध्ये पाहायला मिळते. गारवा पाहायला मिळतोय. खांद्याचा उपयोग चांगला होता. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, पण चेंडू जाईल हवेच्या जोरावरती. मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधून कपिल पारवे सरांचा 6 धावांचा इशारा. षटका 39. ऐवा झेळ पकडलेला आहे अजय यांनी. अजयनं मारलाय, परंतु अजयचा झेल तिथे पकडलाय कोणीतरी सीमारेषेच्या पलीकडे. त्याचं नाव काय आहे ते अजूनपर्यंत आपल्याला मिळालं नाही. बघूया कोण आहे तो हिरो. परंतु चांगलं काम आहे त्यांच्याकडनं. आणि या षटकाराच्या बरोबरीनं 39 धावा झाल्यात धावफलकावरती. आमचे तौसिफ चांगला खेळाडू आहे. ओवे टीमचा एक जबरदस्त खेळाडू. ओ, मोठा फटका इथे सरळ जातोय. यावेळेस मात्र फाईन लेग सीमारेषे पलीकडे. अगोदर असं वाटलं मुरबी टीम काय करते वर्गमित्र, की शेवटच्या बेंचवरती बसूनच म्हणजे ते गप्पा गोष्टी करतात की काय. परंतु नंतरच्या खेळाडून चांगला खेळ केलाय, चौकार मारलाय. 43 धावा झाल्यात चौथं षटक सुरू असताना. 43 धावा धावफलकावरती. बघा आता ही जोडी जी रमलेली आहे. परंतु मी म्हणेन धानू पटेल महाग ठरलाय. धानूनं सुरुवातच खराब केली. 2 त्यानं चेंडू खराब टाकले, वाईट टाकले. गोलंदाज तयार धानू पटेल. हा चेंडू खोलवर होता. यावेळेस क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूच्या खाली प्रयत्न करतोय, परंतु झेल पकडण्यामध्ये अपयशी ठरले. थोडीशी क्षेत्ररक्षणाची कमतरता दिसली मैदानावरती टीम दादा तळोजा टीमकडून. शेवटचे 2 बॉल मला असं वाटते बाकी असतील. या 2 धावांच्या बरोबरीने टीमची धावसंख्या, चेंडू किती बाकी आहेत मला माहीत नाही, परंतु धावा झाल्या त्या 45. यस, सांगतील पंच नंतर नक्कीच. अजून काही चेंडू शिल्लक आहेत. कपिल पारवे सर एक जबरदस्त खेळाडू, रांजणपाडा गावचा. मोठा फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. हवेचा फायदा मिळेल. मी अगोदरच सांगितलं की वारं कुठं आहे, त्या वाऱ्याच्या दिशेनं मात्र मारलेला हा फटका. आणि हा फलंदाज चांगली खेळी करतोय अजय ठाकूर. एक ठाकूर ज्यांनी आता मात्र 51 धावा आपल्या धावसंख्येवरती नेऊन ठेवल्यात मोरबी संघाच्या. अगोदर असं वाटलं 2 षटकामध्ये कदाचित धावसंख्या कमी होते की काय, परंतु त्यानंतर मात्र हा धानू पटेल त्यानं मात्र सगळी कामगिरी
फोल ठरवली. हलका हातानं चेंडू गरंगळ चेंडू जातोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येईल, चेंडू उचलेल, फेकेल, तोपर्यंत दुसरी धाव कंप्लीट केली जाईल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का पाहणं गरजेचं आहे. आणि इथे मात्र तिसरी धाव पूर्ण होत नाहीये. या 2 धावाच मिळतील. टीमची धावसंख्या होईल 53-54ची गरज आहे. 54 धावा कशा येतील हे ऐकण्या अगोदर आपण वळूया अध्यक्ष रायगड समालोचन असोसिएशनचे आमचे संदीप पाटील सरांकडे आपण वळणार आहोत. हॅलो, चला कॅप्टन या. चला, चिंचपाड्याचे कॅप्टन आलेले आहेत, दानसर संघाचे कॅप्टन. चला तुषार, टॉससाठी यायचं बघा लगेच. यानंतरचा आजच्या रात्रीतील फ्रेश लॉट जो आहे त्यातील हा सामना असेल दानसर वर्सेस चिंचपाडा. तर त्या सामन्याचा टॉस इथे केला जाईल. तर थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेमध्ये ज्यांचं इथे आगमन होणार आहे ते सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक आदरणीय नितीन गावण यांचं इथे काही क्षणामध्ये आगमन होतं आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप मोठं योगदान लाभलेलं आहे. तब्बल 50,000 रुपयाचा डोनेशन ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला पुरस्कृत करण्यात आलेला आहे असे नितीन गावण साहेब सन्माननीय नगरसेवक यांचं इथे आगमन होईल. तर चला टॉससाठी बघा, तुषार दानसर टीम कॅप्टन आपल्याला सूचित करण्यात येते की आपण लगेचच यायचं आहे. आपल्याला माहिती आहे इनिंग संपल्यानंतर टॉस केला जातोय. कैलास बुवांना विनंती करेन की या बुवा आपण टॉस करा. तर कैलास बुवांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करतोय. चला, हेड कॉल आहे. तर टॉस जिंकलाय धानसर टीमने, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. याचबरोबर आपण ज्यांची इथे आतुरतेने वाट पाहत होतो ते सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक आदरणीय नितीन गावण साहेब इथे उपस्थित होतात. या स्पर्धेमध्ये नक्कीच त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला स्पॉन्सरशिप करण्यात आलेली आहे आणि त्यांचं काही क्षणामध्ये या व्यासपीठावरती आगमन होतंय. सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक आदरणीय नितीन गावण साहेब इथे उपस्थित होत आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. फटाक्याच्या आतषबाजीमध्ये त्यांचं इथे स्वागत आपण करतोय. आदरणीय नितीन गावण साहेब इथे उपस्थित होतात. त्यांच्या समवेत आलेले सन्माननीय आमचे दत्ता ठाकूर देखील आहेत, पनवेल महानगरपालिकेचे वॉर्ड ऑफिसर. त्याचबरोबर बरेचसे मान्यवर मंडळी इथे या स्पर्धेमध्ये उपस्थित होतात. सर्वांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करतो. आमचे मिथुन ठाकूर देखील आहेत, ब्रह्मराजे आहेत. आलेल्या सर्व पाहुण्यांचा यथोचित सन्मान स्वर्गीय कुमारी जीवा भोई स्मृती चषक आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी एक उत्कृष्ट स्पॉन्सरशिप आम्हाला इथे उपलब्ध करून दिलेली आहे ते सन्माननीय नितीन गावण साहेब इथे उपस्थित होतात. त्यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. वेळात वेळ काढून आज या स्पर्धेमध्ये नितीन गावण साहेब तुम्ही उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेवरती असलेलं प्रेम आणि नक्की जीवाला आपण दाखवला त्याबद्दल आमचे संपूर्ण या स्पर्धेची मॅनेजमेंट कमिटी, मोंटी पाटील असतील, विकी असतील, सगळ्यांच्या वतीने
आपलं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. हॅलो, चला सलामीची जोडी मैदानावरती रवाना झालेली आहे जिंकण्यासाठी 24 बॉल आणि त्याचबरोबर आमचे धरणा गावचे एक जबरदस्त उत्कृष्ट लेजंड क्रिकेटर अशोकदादा देखील इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. यानंतरचा सामना असेल धानसर वर्सेस चिंचपाडा. धानसर टीमने टॉस जिंकलाय, तुषारने क्षेत्ररक्षण त्याने करण्याचा निर्णय घेतलाय. तर चिंचपाडा संघ ओमकार आपण सज्ज राहायचंय. नक्कीच आपण बघतोय सन्माननीय नगरसेवक नितीनजी गाबण साहेब यांच्यासोबत सगळी त्यांचा मित्रपरिवार आणि या स्पर्धेचे अनिलजी पाटील साहेब हे सुद्धा चर्चा करत असताना आपण त्यांना स्क्रीनवरती पाहतोय. एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून गावण साहेबांची ओळख आहे आणि त्यांच्याकडनं या स्पर्धेला तब्बल 50,000 रुपयाचं डोनेशन देण्यात आलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं मनापासून आपण आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करूया. बाबू पटेल आणि सलामीला त्याच्या जोडीला आला आहे साकिब पटेल. 54ची गरज आहे 24 बॉलमध्ये. अतिशय चांगला सामना होईल यात बिलकुल शंका नाही, कारण जेवढी चांगली फलंदाजी केली पहिल्यांदा वर्गमित्र मोरबी टीमनं तेवढीच तशीच फलंदाजी करावी लागेल दादा 11 तळोजा टीमला. चला टाइमपास करू नका प्लीज, आपण थोडं इन्स्ट्रक्शन करावं पंच. तर आत्ताच ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे सन्माननीय नगरसेवक नितीन गावण साहेब, त्याचबरोबर सन्माननीय कुरूप साहेब, भावेश पाटील, रोहिदास मुंबईकर, अक्षय पाटील आणि सचिन गावण आणि ब्रह्मा राजे या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. आमचे दत्ता ठाकूर पनवेल महानगरपालिका वार्ड ऑफिसर आपलं देखील स्वागत आहे. त्याचबरोबर आमचे मिथुन शेट, सुरेश ठाकूर मुरबी हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. सगळ्यांचं स्वागत आहे. पण 53 धावा झाल्या, 54चा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी आहे मैदानावरती. गोलंदाज अमन ठाकूर मोरबी टीमचा हा गोलंदाज. वर्गमित्र मोरबी विरुद्ध दादा 11 तळोजा टीमच्या दरम्यान ही मॅच. 54 धावा आजच्या रात्रीतली ही सगळ्यात मोठी धावसंख्या आहे. पहिल्या 2 मॅचमध्ये 40च्या आतमध्ये धावा आपण पाहिल्या, पण या 2 टीमनं आता चांगली मोठी खेळी केलेली आहे. पण त्या धावा कशा पूर्ण होतील हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे. 54 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे. खूप वेळ घेतला जातोय मोरबी टीमकडनं, आपण त्यांना विनंती करूया. एक प्लेअर मला असं वाटतं येत होता, विकी मला बंटी सांगतायत, कारण आपण बघतो हे सगळे वर्गमित्र आहेत आणि या वर्गमित्रांनी मिळून बनवलेली ही टीम आहे. अगोदर असं वाटलं की सगळेच वर्गमित्र शेवटच्या बेंचवरचे आहेत की काय, परंतु दोघं तिघं जर निघाले पहिल्या 2-3 लाईनमध्ये बसणारे, त्यांनी चांगले फटके मारले. आता गरज आहे 54 धावांची. बघूया बाबू पटेल आणि शाकिब पटेल. गोलंदाज अमन ठाकूर. ठाकूरला काहीतरी करावं लागेल. त्याला या मैदानावरचे हे घरचं मैदान आहे. मोरबी म्हटल्यानंतर इथेच जवळच असलेलं गाव आहे आणि त्यांनी मात्र या आपल्या घरच्या मैदानावरती त्यांना चांगला खेळ करावा लागेल. चला मॅच चालू करा प्लीज पंच प्रवीण पवार सर. ओ हो 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 हो, काय वेगात, काय भन्नाट चेंडू फेकला होता बघा. यष्टीरक्षकाचा जोश बघा, त्याचा उल्हास बघा, त्याचा उत्साह बघा. इथे मात्र डॉट चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी करतोय. बाबू पटेलला मात्र चक्रावलंय. बाबू पटेलला या पहिल्या चेंडूमध्ये अडचणीमध्ये आणलंय, संभ्रमात टाकलंय ते गोलंदाज अमन ठाकूर.
कांचन पालकर सर कम्प्युटर स्कोरर. शॉर्ट पिच चेंडू, पहिला चेंडू चांगला टाकला अमन ठाकूरनं, त्यानंतर मात्र दिशा बदलली. वाईट चेंडूचा इशारा आलाय आणि या वाईट चेंडूच्या मदतीने आता धावसंख्येचं खातं खुलं झालंय दादा 11 तळोजा संघाच्या. मकसूद दादा पटेल यांनी उतरवलेली ही टीम पहिल्या 3 षटकामध्ये चांगलं चाललं होतं, पण शेवटच्या षटकात 22 धावा खर्च केल्या, 23 खर्च केल्या. दादू ओह दांडीगुल, इथे मात्र पहिला धक्का. बाबू पटेल त्रिफळाची 1 धाव असताना. हॅलो. तर नक्कीच आपण पाहतोय अभिषेक या व्यासपीठावरती सन्माननीय नगरसेवक नितीन गावण साहेब इथे उपस्थित राहिलेले आहेत. तर अभिषेक जर विचार केला ना तर नितीन गावण साहेबांचं योगदान खूप मोठं आहे. म्हणजे क्रिकेटलाच योगदान नाही आहे असं नाही आहे की अनेक क्षेत्रामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये जा, त्यांचं मात्र समाजाप्रती जे असलेलं प्रेम आपण नेहमीच पाहत असतो. कुठेही काही आवश्यकता असेल तिथे एकच नाव, नितीन गावण. कारण राजकीय क्षेत्र असू द्या, सामाजिक क्षेत्र असू द्या, कोणताही क्षेत्र असू द्या, तिथे मात्र एक तत्परतेने उभा राहणारा हा व्यक्तिमत्व म्हणजे नितीन गावण साहेब. आज पाहतो आपण बैलगाडा शर्यतींचा ट्रेंड का अतिशय मोठा आहे आणि त्यामध्ये देखील गाथा गावंड या नावाने त्यांची एक मोठी जोडी आपल्याला पलताना दिसते. त्यामध्ये विराट आणि राजा पावर ही जी 2 बैल आहेत ना, त्याने देखील खूप धुमाकूल घातलाय. तर आज मात्र इथे मैदानामध्ये गाथा गावंड तलोजा मजकूर हा संघ देखील खेळलाय आणि तो सामना देखील जिंकलाय. तर नितीन साहेब तुम्ही इथे उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचा आभार. स्पर्धेला खूप मोठं योगदान, 50,000 रुपयाचं योगदान आपण दिला, त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. धन्यवाद. हा नक्कीच इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तू मय अजून एक झटका मिळालाय, अजून एक धक्का दिलाय. हर्षल होता क्षेत्ररक्षण करण्यासाठी आणि त्यानं मात्र चपळाई दाखवली. अजून एक धक्का दिला दादा 11 तळोजा टीमला. शाकिब मला असं वाटतं बाद झालाय. 2 मोठे फलंदाज बाद झालेत. अवस्था थोडीशी दयनीय आहे, कारण अगोदर आपण पाहिलं कदाचित असं वाटलं की इथे धावा कमी होतील पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर, पण त्यानंतर मात्र शेवटचं षटक खूप महाग ठरलं. 23 धावा खर्च केल्या गेल्या. हॅलो. हा, याचबरोबर सन्माननीय पिसारबे गावचे आदर्श व्यक्तिमत्व उद्योजक अभिषेक महादे यांचं इथे आगमन होतं आणि त्याचबरोबर टेनिस क्रिकेट विश्वातील क्रिकेट प्रेमी म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमचे सन्माननीय प्रकाश शेठ भोईर पेंदर यांचं इथे आगमन झालेलं आहे. आणि त्याचबरोबर पेंदरचे एक लेजेंड क्रिकेटर, जबरदस्त क्रिकेटर विश्वास पाटील बाबू इथे आलेले आहेत. आपलं देखील स्वागत आहे. हा नक्कीच सगळ्यांचं आपण स्वागत करूया. आपण अडचणीमध्ये आणले टीमला, आपण बघताय ते म्हणजे हॅलो पहिलं षटक संपलेलं आहे. 2 विकेट इथे गमावल्यात आणि 4 धावा मात्र खर्च केल्यात गोलंदाज ठाकूर या गोलंदाजाने, अर्थातच अमन ठाकूरनं. टीमची धावसंख्या मात्र 4 आहे. आता येणारे 18 बॉल आणि 50ची गरज आहे. 18 चेंडू 50 धावांची गरज आहे. चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण जवळजवळ 16 ते 17च्या सरासरीने या धावा बनवाव्या लागतील दादा 11 तळोजा टीमला. आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकात जी अमननं गोलंदाजी केली, अगदी वाखाणण्याजोगी गोलंदाजी होती. टप्प्यावरती खूप चांगलं नियंत्रण होतं. 18 बॉल आणि 50ची गरज आहे. कांचन पालकर मला सांगताना, नवीन बॉलर आशिष खरात
आशिष घराचा पहिला चेंडू अतिशय मोठा फटका, पण अजून एक विकेटचं पतन. धक्क्यावरती धक्के बसताय टीम दादा 11 तळोजा संघाला. 4 धावा आणि 3 विकेट. दयनीय अवस्था पाहायला मिळते मैदानावरती. कांचन सर, आपण जर पाहिलं तर या मैदानावरती टिकून खेळावं लागेल. थोडंसे हवेचा जोर कमी झाला आहे. आपण शेवटच्या षटकामध्ये पाहिलं खूप हवा होती. जी हवा हवेच्या जोरावरती 2 षटकारे आपण पाहिले आणि आता त्याचा परिणाम म्हणजे आताची जे वातावरण आहे त्याचा परिणाम मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला पाहायला मिळतो आहे. कारण ते प्रयत्न करतायत मोठे फटके मारण्याचा. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जात आहेत. 3 विकेट तिथे बाद झाल्यात. 4 धावा आहेत. दयनीय अवस्था पाहायला मिळते. दयनीय अवस्था पाहायला मिळते. रुपेश शेठ घरत खारघरचे आमचे यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक अनाऊन्स करण्यात आलेलं आहे. परंतु वाईट चेंडू टाकला तो गोलंदाजांनी. आपण पाहिला वाईट चेंडू होता. वाईट चेंडूच्या मदती आशिष घरत आहे गोलंदाजी करण्यासाठी. आशिषनं पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली. त्यानंतर मात्र त्यानं वाईट चेंडू टाकलाय. धावा झाल्यात त्या धावफलकावरती 5-3 बाद. खूप चांगलं आयोजन पाहायला मिळतंय या मैदानावरती. देखणं आयोजन, देखणं नियोजन. हो, खोलवर टप्पा टाकला चेंडू. काय वेगानं चेंडू फेकला पहा. फलंदाजाला ऑन साईडला त्याला क्लिअर करायचं होतं, परंतु अगदी वेगानं गोलंदाजी करतोय तो आशिष घरत. आशिष घरत परत मोठे फटके मारण्याची संधी देत नाहीये. त्यानं आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. धावा फलकावरती धावा आहेत त्या केवळ 6. अजूनही 48 धावा करायच्या आहेत कांचन सर. 48 धावा करायच्या आहेत. बॉलर तयार. पुन्हा एकदा आशिष घरत. मोठा फटका. शॉर्टपिच चेंडू. क्षेत्ररक्षक येईल परंतु नाही. 2-2 3-3 क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न केले खरे, परंतु त्यामध्ये त्यांना अपयश आलेलं आहे. जमिनीवरती चेंडू आदळला आणि 7 धावा 3 बाद. अवस्था थोडीशी खराब आहे. पहिल्या 2 षटकामध्ये आपण बघतोय 9 चेंडू संपलेत आणि 7च धावा आहेत, पण 3 विकेट त्यासाठी मोजावे लागल्यात त्या टीम दादा 11 तळोजा संघाला. गोलंदाज तयार. ओ हो हो हो, आशिष घरतचा चेंडू वेगानं टाकलाय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते ती आशिष घरतची. आता वाऱ्याचा बॅटिंग रिव्ह्यू आहे का? येस, तिसरे पंच आमचे बघतील. वाईटसाठी त्याने अपील केलेलं आहे आणि इथे मात्र वाईटचा निर्णय दिला जाईल का बघा. बघा टेक्निक किती आता पुढे गेलेलं आहे हे तंत्र आपण पाहतोय आणि फेअर डिलिव्हरी आहे. रिओ लॉस झालेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमचा. टीमची धावसंख्या कांचन आपण पाहताय 7 धावा. 47 धावांची अजूनही गरज आहे. काही पटेल आणि अरबाज खामकर. अरबाज चांगला चेंडू होता. वाह, बेड ऑफला खूप चांगला वेगानं चेंडूला अडवलं गेलं. प्रयत्न चांगले होत आहेत. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं मिड ऑफला त्या ठिकाणी आपण पाहिलं. अमन ठाकूर यांच्याकडून पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी करणारा अमन क्षेत्ररक्षणही चांगलं करतोय आणि या एका धावेच्या बरोबरीनं 9 धावा झाल्यात. 2 धावा माफ करा, 2 धावांच्या बरोबरीने 9 धावा. 45 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी टीम दादा 11 तळोजा संघाला. अतिशय चांगलं आयोजन आम्ही बघतोय. आर्यम SK ग्रामस्थ मंडळ मुरबी आयोजित स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती ट्रॉफी. मोठा फटका जमिनीला अगदी क्रॅकिंग करत चाललाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. अजून एक विकेटचं पतन झालं असतं परंतु चेंडू हातामध्ये आला नाही आणि अशा रीतीनं 2 षटकं संपलेली आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 54 धावांचा पाठलाग करताना धावा झाल्या 11. येणारे 12 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी टीम तळोजे दादा 11 तळोजे संघाला. पाणी घेऊन जायचंय मैदानावरती. व्यासपीठावरती आपण बघतोय प्रकाश शेठ भोईर अतिशय क्रिकेटचे चाहते. पेंदरला जेव्हा जेव्हा मॅचेस असतात आम्ही बघतो. आज या मैदानावरती आले ते प्रकाश शेठ भोईर, त्यांचं स्वागत करूया. नितीनजी गावंड साहेब ज्यांनी आम्हाला
50,000 रुपयाची देणगी या ठिकाणी स्पर्धेसाठी दिलेली आहे. हे सगळी मंडळी विश्वास आहे, विश्वास एक चांगला खेळाडू पेंदर टीमचा. या संदीप सर. यस, आपण सन्मान सोहळ्याकडे बोलतोय. कारण या स्पर्धेमध्ये आज ज्यांची उपस्थिती आपल्याला इथे पाहायला मिळालेली आहे, या स्पर्धेसाठी एक खूप मोठं योगदान ज्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे ते सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक आदरणीय नितीन गावण साहेबांचा आपण इथे शुभ सन्मान करतोय. चला अनिल पाटील, दिनेश ठाकूर यांना विनंती करेन की या मोंटी या. चला आपण हा सन्मान घेतोय. आज या स्पर्धेमध्ये ज्यांची उपस्थिती आपल्याला इथे पाहायला मिळालेली आहे ते सर्वांचे परिचयाचे व्यक्तिमत्व आणि पनवेल महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून ज्यांना आपण पाहतोय सन्माननीय शिवसेनेचे दमदार नेतृत्व आदरणीय नितीन गावण साहेब यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. दत्ता ठाकूर या. दत्ता या. मिथुन ठाकूर चे मेहणे आहेत तर यावा मिथुन. त्याचबरोबर अभिक महादे आहेत. सन्माननीय नगरसेवक आदरणीय नितीन गावण साहेबांचा शुभ सन्मान इथे केला जातोय या व्यासपीठावरती. त्याचबरोबर अशोक कुरूप यांना विनंती करेन, आमचे धरणा गावचे अशोक दादा या. तर मुरबी संघ जर सामना जिंकला तर निकेश घरत आणि निलेश ठाकूर यांच्या वतीने 2,000 रुपयाचा डोनेशन बक्षीस दिला जाईल मुरबी संघाला. अशोक दादांचा इथे सन्मान होतोय. हर्षल पाटील याच्यासाठी अरविंद घरत मुरबीचे भावेश पाटील विकेटसाठी 500 रुपये आहेत. संकेत भावेश पाटील. पाटील एक बॉलर, त्याच्याकडे त्यांचे छोटे बंधू आहेत ते त्यांच्याकडनं. रोहिदास मुंबईकर यांना विनंती करेन. दादा या. एक जुने जाणते असे राजकीय क्षेत्रातील हे नाव आहे रोहिदास मुंबईकर यांचा सन्मान या व्यासपीठावरती आम्ही करतोय. तसे अक्षयचं देखील चांगलं योगदान आहे. अक्षय या. अक्षय पाटील. तसेच सचिन गावण आणि अभिक्षट महादे यांना विनंती करेन. अभिक्षट या. या तिथेच घेता. ओके क्या अभिक्षट शेखर घरत आणि निलेश ठाकूर. यस, तर अभिक्षट महादे यांचा सन्मान होतोय. प्रकाश भोईर, आमचे प्रकाश भोईर यांना विनंती असेल की आपण प्रकाश शेट यांचं स्वागत इथे होतंय आणि खूप चांगला क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न केला तो डीप मिड विकेटला प्रसाद घरतनं. त्याला चेंडूला परतच पाठवलं. असं वाटलं की चेंडू सीमारेषे पलीकडे जाईल, परंतु इथे आपण बघतोय पारितोषिक आलेलं आहे
अरविंद घरत मुरबी यांच्याकडून हर्षल यासाठी जे संकेत त्यांचे बंधू आहेत, परंतु इथे पारितोषिक होतं 500 रुपयाचं 500चं, परंतु तसं काही घडलं नाही. धाव फलकावरती धावा आहेत त्या मला कांचन पालकर सांगतात 21 जिंकण्यासाठी गरज आहे. येणारे 6 बॉल आणि तब्बल 33 धावांची गरज आहे. कैप पटेल आणि अरबाज खामकर. विश्वास पाटील बाबू विश्वास या पेंदरचे एक अतिशय जबरदस्त क्रिकेटर विश्वास या, त्यांचा इथे आपण सन्मान घेतोय. तर इथे आपण पाहता 21 धावा आहेत. अजून एक विकेटचं पतन झालेलं आहे. टीमची धावसंख्या झाली आहे ती आपण बघताय केवळ 21च. खूप विकेटचं पतन होतं आहे या मैदानावरती आणि हवा जी आहे कांचन पालकर हवा, त्या हवेनं थोडासा परिणाम दाखवला आहे बॅटिंग करणारी टीम दादा 11 तळोजेला. तर भावेश पाटील भावेश या, ब्रह्मा राजे यांना विनंती आहे. ब्रह्मा या आणि अक्षय चला तिघांनी या. चांगला प्रयत्न केला विकेट किपरच्या हातून चेंडू सुटला, परंतु मागच्या क्षेत्ररक्षकाने चांगलं कव्हर केलं आणि या चेंडूवरती धावा मिळतील. 22 झाल्यात. 32 गरज आहे 4 बॉलमध्ये. कुणाल या, कुणाल पाटील. कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेले ते आमचे दिनेश दादा ठाकूर, एक चांगले क्रिकेटर्स आणि त्यांना क्रिकेटचं असलेलं त्यांचं प्रेम आपण बघतो. त्यांचं स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये दिनेश दादा ठाकूर यांचं. टीमची धावसंख्या झाली आपण बघताय केवळ 22. 4 बॉल आणि 32ची गरज आहे जिंकण्यासाठी. 4 बॉल 32 धावा. थोडंसं एकतर्फी सामना वाटतोय. एक चमत्कार या मॅचमध्ये जिंकून देऊ शकतो. मोठा फटका खेचायचा होता परंतु नाही. आपण बघतोय नॉन स्ट्रायकर आणि स्ट्रायकरांची जोडी फरहान आणि अरबाज खामकर हे फलंदाज मैदानावरती आहेत, परंतु छाप सोडता आली नाही मैदानावरती. त्यांना आक्रमण करता आलं नाही, षटकार चौकार मारता आले नाहीत. 5 चेंडू खेळून काढले अरबाज खामकरनं, परंतु त्याच्याकडनं मोठे फटके पाहायला मिळाले नाहीत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली टीम मुरबीच्या सगळ्या गोलंदाजांनी. सगळ्याच गोलंदाजांनी टप्पा अचूक ठेवला त्याच्यावरती, पण शेवटला मात्र जाईल चेंडू सीमारेषे पलीकडे. इथे खूप वेळानंतर षटकार आलाय. 6 धावा बॅटर तर अरबाजच्या बॅटमधून. इथून या स्पर्धेमध्ये ज्यांची उपस्थिती आपल्याला आज पाहायला मिळाली, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 50,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत करण्यात आला. जबरदस्त स्पॉन्सरशिप ज्यांच्या माध्यमातून राहिली ते सन्माननीय नगरसेवक नितीन गावंडसाहेब आपण उपस्थित राहिलात, त्याबद्दल या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे मॉन्टी पाटील, विकी पाटील, संपूर्ण ही आमची RMSK ग्रामस्थ मंडळ मुरबी जिवा भोईर स्मृती चषकाच्या आयोजक कमिटीच्या वतीने आपला आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. यस अभिषेक. नक्कीच संदीप सर, थोडा सामना एकतर्फी वाटतोय आपल्याला. 4 चेंडू अजून म्हणजे खेळून झालेले 2 चेंडू अजून बाकी आहेत. 29 झाल्यात. 25ची गरज आहे. 25 माफ करा, 1 बॉल बाकी असेल. इकडे पाहुणे पण भरपूर आहेत आणि त्या पाहुण्यांचं स्वागत आपण केलेलं आहे. शेवटचा बॉल शिल्लक. चांगला चेंडू इथे येतोय, फलंदाज बाद होतोय. मुरबी टीमसाठी 2000चं पारितोषिक आलंय. निलेश ठाकूर आणि शेखर घरत यांच्याकडे 2000चं पारितोषिक आलंय. मुरबी टीमला दिनेश भाऊ पण खुश आहेत, परंतु चांगला खेळ केला मुरबी टीमनं, त्यांचं अभिनंदन आहे. तळोजा टीमला बॅटिंगमध्ये एवढं मोठं यश मिळवता आलं नाही. शेवटचं षटक माग ठरलं 22 धावांचं 23. बघा इलेक्ट्रिशियन इथे कोणी आमचे मंडप डेकोरेटर्सचे आपण या लगेच समोर स्टेज समोर या.
चला यानंतर होणारी मॅच चिंचपाडा विरुद्ध धानसर या दोन टीम दरम्यान मॅच होईल. मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया प्रवीण टेंबे वल्लभ यांना. मॅन ऑफ द मॅच क्या बात है, जिमी नायर. यस, घरकुल के एक जबरदस्त लेजेंड क्रिकेटर अभी भी अब आगे आएंगे. इस साल से शुरू होंगी उनकी एंट्री. मंगल मूर्ति घरकुल के हमारे जिमी नायर भी यहाँ पर आ चुके हैं. उनका स्वागत है. अशोक भी आए थे और तलोजा नाइट में भी मंगल. अजय ठाकूरला आपण आमंत्रित करूया. अजय ठाकूर यांना आमंत्रित करूया आपण मॅन ऑफ द मॅच साठी. प्रत्येक षटकाला 500 होते. दिनेश दादा ठाकूर आणि मनोज भास्कर कोपरोली यांच्याकडनं 500 दोन षटकार लगावलेत मुरबीच्या बॅटरनी, तर त्यांना 1000चं पारितोषिक आहे. चला या मॅन ऑफ द मॅच आणि वळूया पुन्हा एकदा संदीप पाटील सर यांच्याकडे. हेलो, यस इमरान काडी भी आए थे हमारे. जनन म्हात्रे यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी तब्बल 3,500 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी आला है. त्याबद्दल त्यांचा आभार. जिमी नायर इनके शुभ हाथों से हम मैन ऑफ द मैच का अवार्ड दे रहे हैं और दिनेश ठाकूर यांच्या वतीने 1,000 रुपयाचा पारितोषिक. मनोज मस्कर आणि दिनेश ठाकूर यांच्या वतीने अजयसाठी. यस, अभिनंदन अजय. शेखर घरत आणि निलेश ठाकूर यांच्याकडून ऑनलाईन 2,000 रुपये टीमसाठी. चला अनिल दादा, सन्मान करूया आपण जिमी नायर यांचा. दिनेश या. जिमी नायर यांचा आपण सन्मान घेतो इथे. यस, जिमी नायर यांचा आपण सन्मान घेतोय. थँक्यू जिमी. शत्रुघ्न ठाकूर देखील आलेले आहेत. तुमचं देखील स्वागत आहे. यस, मुलाने मस्त कामगिरी केली आहे. तर नक्कीच वर्ग